छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्राचा आवाज या जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यात आज दुमदुमताना गुंजताना पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहिला। खरं म्हणजे चंद्रहार पाटील यांनी सिंदूर महारक्तदान यात्रा सैनिकांसाठी सुरू करावी आणि ही यात्रा आता सुरू झालेली आहे। खरं म्हणजे आज या ठिकाणी उपस्थित मंत्री माझे सहकारी उदय सामंत आहेत, प्रोफेसर डॉक्टर शक्तिकुमार गुप्ता आहेत, एम्सचे कार्यकारी संचालक, लेफ्टनंट जनरल डॉक्टर सुनील कांत आहेत, अश्विनी गुप्ता आहे, संजय विभूती आहे, सर्व मान्यवर। आणि मला मगाशी सांगितलं की आपले इथले महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर आलेले बाबासाहेबांचे त्यालाही कारागीर जे आहेत ते मी सांगतो तुम्हाला, कुठेही गेलो ना देशात तुम्ही भेटला तुम्हाला। त्यामुळे मागच्या वेळेस आम्ही आलो काश्मीरमध्ये, तिथे लाल चौक आहे, तिथे पहिले बॉम्ब फुटायचे, कुठून गोळी यायची कळायची नाही, तिथे पण गणपती साजरा करायला आपलीच लोक होती। त्यामुळे तुमचं पण मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने चंद्रहार पाटील यांनी सगळं बघितलं आणि इच्छा असेल तर मार्ग दिसेल, आणि इच्छाशक्ती असल्यानंतर अशक्य गोष्टी पण शक्य होतात, हे चंद्रहार पाटील यांनी पाहिलेलं आहे। आणि हे आजचं फक्त एक सॅम्पल बघितलं तुम्ही। अशा अनेक घटना खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत। एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मला या महाराष्ट्रातल्या जनतेमुळे मिळाला, आणि त्याच्यामध्ये अनेक संघर्ष, अडचणी, संकट, आपत्ती यावर मात करत 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 आपण इथपर्यंत पोहोचलो। शेवटी धाडसी निर्णय घ्यायला देखील वाघाचं काळीज लागतं, आणि ते 2022 मध्ये आपण या महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आणण्यासाठी तख्तापलट करण्याचं कामही केलं। म्हणजे काय म्हणतो त्याला, टांगा पलटी घोडे फरार। एक सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो, बाळासाहेबांच्या विचारांचा, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं। आपल्याला माहित आहे, कॉमन मॅन आणि डीसीएम आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन। त्यामुळे पद वर खाली होत असतात, पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, सत्ता येते, पुन्हा सत्ता येते, जाते, पुन्हा येते, परंतु नाव जाता कामा नये, बाळासाहेब नेहमी सांगायचे, आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे, आणि ते आपल्याला जपलं पाहिजे। आज मला आनंद आहे, अभिमान आहे। महाराष्ट्रातले काल आपण पाहिला असेल, हजारो लाडक्या बहिणींनी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे रक्षाबंधन केलं। आज श्रीनगरमध्ये चंद्रहार सोबत होता,
श्रीनगर मध्ये देखील रस्त्यावर तिथं लाडक्या बहिणी लाडके भाऊ उभे होते आणि त्यांनी देखील राखी बंधन केलं, रक्षाबंधन केलं. श्रीनगर मध्येही केलं, जम्मू मध्येही केलं आणि जम्मूच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये देखील आपल्या लाडक्या बहिणींनी रक्षाबंधन केलं. हे रक्तदान आपण खरं म्हणजे देशासाठी केले. हे रक्तदान आपल्या भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी केलंय. हा फरक आहे. रक्तदान शिबिर अनेक आयोजित होतात, पण आता हे सिंदूर महारक्तदान यात्रा सुरू केलेली आहे तुमच्या या चंद्रहार पाटील यांनी. खरं म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं, रक्तदान करताना यादी आपण बनवतो आणि यादी बनवल्यानंतर प्रत्यक्ष येणारी संख्या आणि यादीतली संख्या याच्यात फरक असतो. परंतु मला अभिमान आहे की 1200 लोक 1300 लोक इथं जम्मू काश्मीर मध्ये आणणं आणि त्याची नोंदणी करताना 9800 लोकांनी नावं नोंदवणं हा इतिहास आहे. हा खऱ्या अर्थाने इतिहास आहे आणि चंद्रहार पाटील यांनी तो इतिहास करून दाखवलेला आहे, घडून दाखवलेला आहे. आणि म्हणून पैलवान लोक फक्त कुस्त्या खेळत नाही, तर या सीमेवर लढणाऱ्या लोकांसाठी रक्तदान करतात. हा देखील मोठा संदेश या देशामध्ये. मला वाटतं देशातलं हे पहिलं रक्तदान आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सैनिकांसाठी रक्तदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर, ते पण जम्मू आणि काश्मीर मध्ये येऊन रक्तदान करण्याची हिंमत तुमच्या चंद्रहारनी दाखवली आहे. मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आर्मीचे लोक पण एवढे खुश होते, बोले पहली बार देखा है. मैं गुप्ता जी से भी कहता हूं कि आर्मी ऑफिसर श्रीनगर के, जम्मू के, उन्होंने कहा ये पहली बार देखा है. हमने कहा कि भारतीय सेना के लिए शिवसेना आगे आई है. वो उनके जीवन में पहली बार ऐसा उन्होंने देखा. इतने बड़े पैमाने में महाराष्ट्र से यहां पर आकर रक्तदान करना हमारे सीमा पर लड़ने वाले जवानों के लिए ये अपने आप में बहुत बड़ी बात है. और आगे भी चंद्रहार ने कहा है कि आगे हम नेवी के लिए, एयरफोर्स के लिए, सभी लोगों को जब जब जरूरत पड़ेगी ये हमारे शिवसेना के पहलवान सबसे आगे खड़े रहेंगे. ये हमारे लिए गर्व की बात है. और मैं अभी यही कहूंगा, अभी रक्षाबंधन भी हो गए, तिकडे रक्षाबंधन झालं आणि राख्या बांधल्या आम्हाला सगळ्यांना. कुठल्या राख्या? ऑपरेशन सिंदूरच्या. ऑपरेशन सिंदूरच्या राख्या आपल्या आर्मीच्या आपले जवान जे आहेत त्यांचे कुटुंबीय देखील तिथे राहत होते. याचाही अभिमान आहे. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. ईट का जवाब पत्थर से, गोली का जवाब गोले से देने का सबके म्हणजे द्यायचं सगळ्या भारतवासियांच्या मनामध्ये होतं. आणि मी यासाठी भारतीय लष्कराला धन्यवाद देईन की पाकिस्तानला जशास तसा धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर ज्या आतंकवाद्यांनी आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं, सिंदूर पुसण्याचं पाप केलं, त्यांना देखील त्यांचा खात्मा करण्याचं काम ऑपरेशन महादेव यांनी केलं. आणि त्यासाठी देखील लष्कराचं मी अभिनंदन करतो. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण मनापासून अभिनंदन करतो. त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांनाही खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानतो. रक्षा मंत्री आपले आजचं हे जे काय कॅम्प केला त्याच्यामध्ये राजनाथ सिंग साहेबांनी देखील आपल्याला मोठं सहकार्य केलं.
गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील मोठं सहकार्य केलं, त्यांना देखील धन्यवाद दिले. खरं म्हणजे एम्स हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपण रक्तदान केलं. गुप्ता जी और उनकी टीम, इनका भी मैं तहे दिल से अभिनंदन करता हूं. आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. आणि हे सर्व मला वाटलं नव्हतं चंद्रहार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व रक्तदान होईल, पण चंद्रहारने चमत्कार केलेला आहे. आणि आता त्याला पैलवानांचा पैलवान, हृदय सम्राट म्हणावं लागेल. कारण हे सगळे लोक तुझ्यावर एवढा विश्वास ठेवताय आणि जीवाला जीव देणारे लोक आहेत. तुम्हाला सांगतो आहे, एकनाथ शिंदे पण जीवाला जीव देणार आहे. आणि एकदा शब्द दिला की शब्द दिला. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 आणि 100 वेळा विचार करा, पण शब्द दिल्यानंतर पुन्हा वापस करणे नाही. म्हणून कुठल्या तरी सिनेमात एक डायलॉग आहे, मी कधी कधी म्हणतो तो, मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो कर दी, फिर मैं खुद का भी नहीं सुनता. बेलगामचा जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस देखील मी स्वतः आपली टीम इथं आली होती. आणि या सर्व लोकांना, अडकलेले आपले महाराष्ट्रातले इतर राज्यातले लोकांना देखील आपण सुखरूप पुन्हा घेऊन गेलो. हा देखील इतिहास इथल्या श्रीनगर आणि जम्मूतल्या लोकांना माहित है. गुप्ता जी, जब मैं यहाँ खुद आया था, पहलगाम का हमला होने के बाद तुरंत दूसरे दिन सुबह पहुंच गया. हमारी टीम पहले पहुंच गई थी. बोले कहां से आए? बोले मुंबई से आए. हमारे टीम को पूछा पुलिस ने, एसपी पुलिस अधिकारियों ने, अरे बोले आप लोग यहाँ आए, आप क्या पागल हो? बोले नहीं. बोले यहाँ से लोग भाग रहे हैं और आप आ रहे हैं. आपल्या टीमने सांगितलं, हम लोग भागने वालों में से नहीं, भगाने वाले लोग हैं. और बोले शिंदे साहब भी आने वाले क्या? वो मुझे जानते थे पुलिस वाले. बोले वो भी आ रहे. आणि आपण त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील जे काही सहकार्य करायचं केलं. मंत्री आपले सोबत गिरीश महाजन होते. आणि त्यावेळेस देखील आपण आणखी 5 विमानं देखील या ठिकाणी मागवली आणि आपल्या लोकांना सुखरूप आपण परत घेऊन गेलो. हा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा मदतीला, मग ते इर्षाळवाडी असेल, महापूर असेल, कोल्हापूरचा महापूर, सांगलीचा महापूर, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपली जबाबदारी आहे. पण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही जे काम केलेलं आहे, ऍम्ब्युलन्स पण आपण तिथल्या हॉस्पिटलला दिली आर्मीच्या. आणि त्यांना हे सांगितलं, जब जब आपको जरूरत पड़ेगी ब्लड की, खून की, हमारे लोग पूरी तरह तैयार है. कभी भी आवाज दो, हमारे लोग आवाज के लिए आपके साथ है, असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, पहलगाम नंतर पाकिस्तानला जो काही धडा शिकवला तो त्यांना चांगला माहित आहे. आणि त्यांनी जे काही निरपराध लोकांना मारण्याचं पाप केलं याचा देखील त्यांना सबक चांगली शिकवली आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ये नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है, पहिले वाला भारत नाही. अगोदरच्या लोक आपल्या सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते, तरी सुद्धा बरं काढत नव्हते. आताचे विरोधी पक्षातले लोक हिशोब मागतात, किती ड्रोन गेले, किती मिसाईल गेले. अरे बाबा, या देशामध्ये पाकिस्तानने किती हल्ले केले, किती सैनिक शहीद झाले, किती बॉम्बस्फोट झाले, याचा हिशोब विचारायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने आपल्या सैनिकांच्या शौर्यावर या ठिकाणी संशय घेण्याचं पाप हे करताय. आणि म्हणून
मी आपल्याला सांगतो, आपली फौज जी आहे, आपलं लष्कर, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एवढी मजबूत आहे, ताकदवार आहे, आणि त्यांच्या माग पण ताकदवान प्रधानमंत्री आहेत. आतापर्यंत कधीही पाकिस्तानला असा धडा शिकवला नव्हता, अशी अद्दल घडवली नव्हती, तशी अद्दल आपल्या लष्कराने घडवली. याचा अभिमान आहे आपल्याला, अभिमान. आणि म्हणून मी मागे पण म्हणालो होतो, हमारी फौज और मोदी जी ने पाकिस्तान की घमंड को तोड़ा है. पाकिस्तान वालों, ये कांग्रेस का हाथ नहीं, ये मोदी जी का हथौड़ा है. ये मैं बहुत पहले जब पहलगाम का जब हमला हुआ तब मैंने कहा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज जे काही तुम्ही केलेलं आहे, हे काम इतिहासामध्ये नोंद करण्यासारखं आहे. आणि पहिल्यांदा देशासाठी, आपल्या सैन्यासाठी रक्तदान शिबिर, सिंधू महारक्तदान यात्रा सुरू झालेली आहे. आपले पत्रकार देखील आहेत, संपूर्ण देशभरातून, महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी आलेले पत्रकार, त्यांनी देखील पाहिलं इथलं वातावरण. म्हणजे महाराष्ट्रातून जम्मू आणि काश्मीर मध्ये येऊन रक्तदान करणं, एवढा मोठा प्रवास करून इथं रक्तदान करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून मला याचा अभिमान आहे की खऱ्या अर्थाने आज आपण जे काही काम केलेलं आहे, हे काम न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि म्हणून मगाशी आपल्या चंद्राने देखील सांगितलं, आता एक सुरुवात आहे, एक सुरुवात आहे. आणि ये तो काय म्हणतात त्याला, ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही काही करू शकता, एवढे लोक. आणि मला इथे येताना फार अडचणी आल्या. मगाशी आपल्याला चंद्रहारने सांगितलंच होतं, पहिल्यांदा तर तो पायलट म्हणाला उधर तो वेदर खराब आहे, तिकडे हवामान खराब होत चाललेलं आहे. वहां का पायलट ने मुझे बताया, गुप्ता जी बोले वहां पर वेदर खराब हो रहा है, आप फ्लाई करना थोड़ा खतरा हो सकता है. मैंने कहा उसको, चलो हिम्मत की कीमत होती है, चलो चलते हैं ऊपर. और खतरे से खेलने का मुझे शौक भी है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.